आम्ही यांना कंपनीने ब्रेक दिला होता. हातात असणारी नोकरीही गेली म्हणून दोघेही खूप नाराज झाले होते. त्या दोघांनी आपापल्या बॅगा पॅक केल्या आणि घराकडे निघाले. आता घरी काय सांगायचे याचा विचार ते करत होते. घरामध्ये राम आणि अजयचे वृद्ध आई बाबा आणि त्या दोघांच्या बायका आरोही आणि रमा राहत होत्या. त्या दोघांना कंपनीचे काम गेल्यामुळे आधीच खूप टेन्शन आलं होतं. दोघेही नाराजच होते. घराकडे चालत आले होते. रामने दरवाजा उघडला. दरवाजा उघडत्या क्षणी दोघांना समोर दिसलं की आईने आरोहीला एक कानाखाली मारली आहे आणि जेव्हा तिच्या आईची नजर दरवाजाकडे गेली तेव्हा दरवाजामध्ये दोन्ही मुले उभी होती. घरात नक्की काय चाललंय हे दोघांनाही कळत नव्हतं. त्या दोघांना काही समजायच्या अगोदरच आरोही रडत रडत गेली आणि आपला नवरा अजयच्या गळ्यात पडून रडू लागली. तिच्या पाठोपाठ रमाही आली आणि रामला सांगू लागली की तुम्ही दोघं बाहेर होतात. आई आणि बाबांनी आम्हाला खूप मारलं, खूप छळ केला आमचा. घरातले सगळे कामही आम्हाला करायला लागायची आणि हे आम्हाला व्यवस्थित जेवायलाही देत नव्हते. दूषित अन्न ते आम्हाला देत होते. बघा आमची प्रकृती किती खराब झाली आहे, असं त्या आपापल्या नवऱ्यांना सांगून रडू लागल्या. आई काहीच बोलली नाही, कारण तिला वाटत होतं की आपल्या मुलांचा आपल्यावर विश्वास आहे, त्यामुळे कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज तिला वाटली नाही. मुलं समजून घेतील आणि आपल्याच बाजूने विचार करतील असा त्यांचा ग्रह होता. पण झालं भलतंच. अजयने डोळ्यासमोर जे पाहिलं तेच सत्य मानलं आणि त्यामुळे त्याने आईला ओरडायला चालू केलं. आई बाबा, तुम्ही दोघे तर समजदार आहात ना, मोठे आहात ना. आम्ही दोघेही कामानिमित्त बाहेर होतो म्हटल्यावर तुम्ही आमच्या बायकांचा नीट सांभाळ करायला पाहिजे होता ना. जसे आम्ही दोघं आहोत तसेच त्या दोघेही तुमच्यासाठी आहेत ना. आई, तू आरोहीला मारून ठीक केलं नाहीस. अगोदरच आम्ही दोघांनी आमचा जॉब गमावलाय आणि आता घरात आल्यावर हे असं प्रकरण दिसलं. आता या बायका हे आम्हाला सोडून गेल्या तर आमच्यासारख्या नोकरी नसलेल्या मुलांना कोण बायका देणार आहे परत. या गोष्टींचा तुम्ही दोघांनी विचार केला पाहिजे होता. हे सगळं ऐकल्यानंतर आरोही आणि रमा मनातल्या मनात खुश झाल्या. आरोही मोठी होती. तिने सिच्युएशन आपल्या हातात घेतली आणि ती जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली की रमा चल बॅग घे, आपण घरातून जाऊयात. या घरात एकतर हे दोघं राहतील नाही तर आपण दोघी राहू. हे ऐकल्यानंतर मात्र आईबाबांचे डोळे मोठे झाले. अजय आणि राम त्या दोघींच्या विनवण्या करत रूममध्ये निघून गेले. त्यांना समजावून जसे ते बाहेर आले तसं त्यांना हॉलमध्ये दिसलं की आई आणि बाबा यांनी दोघांनी आपापल्या बॅगा पॅक केल्या होत्या आणि ते सोफ्यावर त्यांची वाट पाहत बसले होते. मुलांना बघून बाबा उठले आणि म्हणाले, अजय बेटा, इथे जवळच 10 किलोमीटरवर एक वृद्धाश्रम आहे. तुमचा नवा संसार चालू आहे. तुम्ही सर्व इथेच राहा, कोणीही कुठे जाणार नाही. फक्त आम्हाला दोघांना त्या आश्रमात सोडून या आणि तुम्हाला आठवण आली तर आम्हाला तिथे बघायला या. बाळा राम, बॅग उचलण्यासाठी मदत करतोस आम्हाला. हे ऐकून काय बोलावं हे त्या दोघांनाही समजलं नाही. बाबांचे हे वाक्य ऐकून अजय आणि राम दोघेही स्तब्ध उभे राहिले. पण त्यांचा निर्णय अटळ होता. रामने त्या दोघांच्या बॅगा उचलल्या. अजयने टॅक्सी बोलवली. त्या दोघांनी आई आणि बाबांना जवळच असणाऱ्या त्या वृद्धाश्रमामध्ये सोडून आले. घरात सासू सासरे नाहीत म्हणून आरोही आणि रमा आरामात राहत होत्या. आता आपल्याला घरात राहून भागणार नाही, काहीतरी काम शोधावं लागेल म्हणून अजय काम शोधण्यासाठी परत मुंबईला गेला. रामला सोबत येतोस का म्हणून विचारलं, पण राम म्हणाला की नाही दादा, तू एकटाच जा. घरात आई बाबाही नाहीत आणि या 2 बायका घरात एकट्या कशा राहणार. मीही ऑनलाईन कुठे जॉब मिळतो का ते पाहत जाईन. अजय निघून गेला. रामला मात्र करमत नव्हतं. जेवणही गोड लागत नव्हतं की रात्रीची झोपही येत नव्हती. सारखा आई बाबांचा विचार डोक्यात येत होता. तो आई आणि बाबांना भेटायला आश्रमात निघून गेला. आश्रमात गेल्यावर जेव्हा तिथल्या व्यवस्थापकाने रामच्या आई आणि बाबांना सांगितलं की तुमचा मुलगा तुम्हाला भेटायला आला आहे म्हणून, त्या दोघांनी रामला भेटायला साफ नकार दिला. राम दिवसभर ताटकळत उभा होता, पण आई आणि बाबा दोघांपैकी कोणीही बाहेर आलं नाही किंवा साधी चौकशीही केली नाही. राम हिरमुसल्या चेहऱ्याने घरी परत निघून गेला. राहून राहून त्याच्या मनात एकच विचार येत होता की बाबा जरी कठोर असले तरी आईला तरी वाटलं असेलच ना की आपल्याला भेटावं म्हणून, पण आई आपल्याला भेटायला आली नाही. माझी आई इतकी कठोर कशी झाली. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. त्या दिवशीपासून रामने आरोही आणि रमा या दोघींवर नजर ठेवायला चालू केली. त्या दोघी सतत काहीतरी खुसफुस करत होते हे मात्र त्याच्या लक्षात. सतत टीव्ही बघणं, त्या काम करत असतानाही त्या काहीतरी हळू आवाजात बोलायच्या आणि वरून त्याच्या हेही लक्षात आलं की दोघीही रात्री जेवत नव्हत्या. त्यावरून त्यांचेही लक्षात आलं की त्या दोघीही डायटिंग करत आहेत. रामला एकदम डोक्यात प्रकाश पडल्यासारखं झालं
आरोही वहिनी रडत असताना म्हणली होती की आई आणि बाबा यांना जेवण देत नाहीत आणि म्हणून ह्या दोघी किती बारीक झाल्या आहेत म्हणून. रामला स्वतःचीच लाज वाटली की आपण आपल्या आईवर विश्वास न ठेवता या काल आलेल्या बायकांवर विश्वास ठेवला आणि आपली जन्मदात्री आई आपल्याच मुलांच्या बायकांना उपाशी का ठेवेल. आता या गोष्टीच्या मुळापर्यंत गेलेच पाहिजे. एके दिवशी त्यानं दुपारी झोप लागली आहे असं नाटक केलं. तो पूर्ण झोपेत आहे ना. रमाने आधी नीट चेक केलं आणि त्यानंतर रमा आणि आरोही दोघी गुपचूप रूम मध्ये गेल्या. त्या दोघींना रूम मध्ये जाताना बघून राम सावकाश उठला. त्यांच्या रूमच्या बाहेर उभा राहिला. त्या दोघींचा आवाज येत होता. रमा म्हणाली, वा आरोही ताई, तुम्ही किती हुशार निघालात. आई बाबांना घराच्या बाहेर काढायचा काय सॉलिड विचार एकदम तुमच्या डोक्यात आला. त्यावेळेस जर तुम्ही बॅगा पॅक करून चल जाऊया असं म्हणला नसतात तर अजूनही ते म्हातारे घरातच राहिले असते ना. हो ना, त्यांना घरातून बाहेर काढायचा का आज प्रयत्न केला होता. गेले कित्येक दिवस आपण दोघी तेच तर करत होतो ना. त्यात आपल्याला आपल्या नशिबाने साथ दिली. हे सर्व ऐकल्यानंतर रामच्या पायाखालची जमीन सरकली. तो तडक वृद्धाश्रमामध्ये गेला. तिथल्या व्यवस्थापकांना खूप विनंती केल्यानंतर व्यवस्थापकाने त्याला आश्रमामध्ये येऊ दिलं. त्याची आणि त्याच्या आईबाबांची भेट घडवून दिली. तो आईच्या गळ्यात पडला, आईच्या पाया पडू लागला, रडू लागला, गयावया करू लागला. आई ग माझं चुकलं म्हणू लागला. आई स्तब्ध होती. आई काहीच बोलली नाही. म्हटल्यावर रामने बाबांना विचारलं, तुला ऐकायचं आहे तर ऐक. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या बायका आमच्याशी अजिबात चांगलं वागत नव्हत्या. तुम्ही जोपर्यंत असायचा तोपर्यंत त्या गोड बोलत होत्या. घरातली कामं त्या करत होत्या, पण एकमेकींवर घालून त्या आम्हाला काही बोलायच्या. आमचे वय झाले आहे रे, मला हे काम करवत नाही आता. आयुष्यभर तर कामच केलं ना. जेवायला वाढ म्हटलं तर थांबा आम्हाला काम आहे असं म्हणायच्या. आणि हाताने घेऊन खाल्लं तर तुम्ही आमच्या नावच्या चपाती खाऊन टाकल्यात म्हणून परत बोलायच्या. आणि उपवास असलेल्या दिवशी उपवासाचं काही करत नव्हत्या. आता आजपर्यंत आयुष्यभर आम्ही उपवास धरलेला असा एके दिवशी अचानक कसा सोडून द्यायचा. कित्येक उपवास तर आम्ही फक्त पाण्यावर सोडले. तुझी आई आणि मी हे फक्त गुपचूप सहन करत होतो ते तुमच्यासाठी, तुम्हा दोघांचे संसार तुटू नयेत म्हणून. पण एके दिवशी मात्र हद्दच झाली. आदल्या दिवशी उपवास होता. आम्ही दोघांनी काही खाल्लं नव्हतं कारण उपवासाचं घरात काही केलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा जेवायला मागितलं तेव्हा आरोही म्हणाली की बाबा खूप भाकरी उरल्या आहेत, त्या बाहेर कुत्र्याला किंवा गाईला टाकावे लागतील, तर आज तुम्हाला दोघांना तेच देते. आम्ही दोघं काही बोललो नाही. मला तर वयामानाने आता कमी दिसतं, पण तुझ्या आईने ती भाकर हातात घेतली आणि नीट पाहिले तर त्या भाकरीवर बुरशी चढली होती. ती बुरशी बघून तुझ्या आईला बराच मनस्ताप झाला. ज्यांनी हे घर बांधलं, ज्यांनी दोन्ही मुलांचे शिक्षण केले, त्यांना नोकरी लावली, घर बांधली, प्रॉपर्टी कमवून ठेवली, दोघांची लग्न करून दिली, आणि त्याच माणसाला तुम्ही आता या वयामध्ये बुरशी आलेल्या भाकरी खाऊ घालतात. ही गोष्ट तुझ्या आईला खटक. तिथून पुढे मात्र या दोघींचा जाच खूप वाढला होता. त्यानंतर त्या दोघींनी आम्हाला कधीच ताजं जेवण दिलं नाही. एके दिवशी रमा आणि आरोही दोघी बाहेर गेल्या होत्या. त्यांना कसली ती व्यायामशाळा शोधायची होती म्हणे. त्या दोघी बाहेर गेलेल्या तुझी आई किचन मध्ये गेली आणि ताज्या पोळ्या आणि भाजी घेऊन मला जेवायला घेऊन आली. त्या दिवशी मी पोटभर जेवलो होतो. त्या दोघी परत आल्या. त्यांच्या लक्षात आलं की आम्ही ताजं जेवण जेवलो आहे. आरोहीला खूप राग आला आणि आरोही माझ्या जवळ येऊन म्हणाली, तुमच्यापेक्षा तर कुत्रा बरा असतो बाबा. तो घरात ठेवलेल्या वस्तू चोरून खात नाही, उलट घराचं रक्षण करतो. हे ऐकून मात्र तुझ्या आईची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि तुझ्या आईने आरोहीला एक कानाखाली मारली. आणि ती कानाखाली मारत असताना तुम्ही दोघे दरवाजात उभे होता आणि तुम्ही जे डोळ्यासमोर पाहिलं तेच तुम्हाला खरं वाटलं. त्यात तुमच्या बायकाने तुम्हाला वर चढ सांगितलं. हे सर्व ऐकून मात्र राम ढसाढसा रडू लागला. त्यांना दोघांना घरी येण्याची विनंती करू लागला, पण आई बाबांनी नकार दिला. त्याने अजयला फोन केला, घडलेला सर्व प्रकार अजयला सांगितला. हे सर्व ऐकून अजय घरी परत आला आणि खरं काय झालं आहे त्यांना विचारलं. त्या दोघी परत खोटं बोलत होत्या. आता मात्र अजयचा सहनशक्तीचा बांध तुटला. अजयने दोघींनाही सांगितलं की तुम्ही दोघी आत्ताच्या आत्ता घर सोडून निघून जा. अजयचा अवतार पाहून त्या दोघीही घाबरल्या. त्या दोघींनी आपल्या चुकीची माफी मागितली, पण अजयने त्यांचं ऐकलं नाही. दोघांनी आई बाबांची माफी मागितली आणि आई बाबांना सन्मानाने घरात आणलं. त्यानंतर आईने त्या दोघींना माफ केलं आणि घरी घेऊन आली.